ॲग्रिकल्चर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती जमिनीची मशागत आहे. अगदी त्याच न्यायाने कल्चर ही मनाची मशागत आहे. सिव्हिलायझेशन इज व्हॉट वी यूज, बट कल्चर इज व्हॉट वी आर. समतेचा लढा असा एक स्वतंत्र पेपर तयार करून तो शिकवण्याची गरज आहे. भारतीय आधुनिकता ही जुन्या आणि नव्याच्या द्वंद्वात्मक संवादातून तर साकार झालीच, पण त्याच्या जोडीला पाश्चात्य आणि भारतीय याच्या द्वंद्वात्मक संवादातून ती साकार झाली. संस्कृती हे राजकीय वर्चस्वाचं एक साधन बनू शकतं. नमस्कार रसिक हो. इतिहास अभ्यासक, मराठी विश्वकोशाचे अध्यक्ष, विचारवंत आणि लेखक प्राध्यापक राजा दीक्षित सरांना भेटण्यासाठी मी ऋतुजा फुलकर आणि अपर्णा कुलकर्णी आम्ही दोघीही आलेलो आहोत. आणि संस्कृती या विषयाच्या अनुषंगानं आज आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि बरंच काही समजून दिवाळी अंकाच्या निमित्तानं आपण आज त्यांच्याकडे खरं तर आलेलो आहे. होय, आपण दिवाळी अंकामध्ये नेहमीच आपला हा डिजिटल आहे आणि ह्याच्यामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यावर्षीचा डिजिटल असा हा आपला दुसरा अंक असणार आहे. बरोबर. आणि संस्कृती हा तितकाच महत्वाचा आणि गांभीर्याने घेणारा असा विषय आहे. आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे तितकंच तोलामोलाचं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. माननीय प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित सर, आपण आपल्या संवादाला सुरुवात करूया. नमस्कार सर. सुरुवातच आपला संस्कृती म्हणजे काय किंवा त्याचा उगम हा साधारण कसा आहे? संस्कृती ही एक अतिशय व्यापक अशी संकल्पना आहे, पण आपल्या सामान्य व्यवहारात आपण छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा संस्कृती म्हणतो. खरं. उदाहरणार्थ सदाशिव पेठी संस्कृती, पुणेरी संस्कृती, किंवा अगदी त्याची संस्कृती अशीच आहे तिथपर्यंत, आणि तिथपासून ते मानव जातीच्या संस्कृतीपर्यंत संबंध, मानवी संस्कृतीपर्यंत असं ते आहे. आता मुळामध्ये संस्कृती हा जो शब्द आहे त्याला इंग्रजीत दोन संज्ञा आहेत. एक आहे कल्चर आणि दुसरी आहे सिव्हिलायझेशन. त्यातला कल्चर हा जो शब्द आहे तो माझ्या दृष्टीने ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. त्याचं कारण काय की माणूस जेव्हा शेती करायला लागला तेव्हा तो स्थिर जीवन जगायला लागला, आणि जेव्हा तो स्थिर जीवन जगायला लागला तेव्हा खऱ्या अर्थाने संस्कृतीची निर्मिती झाली. बरोबर. म्हणजे ॲग्रिकल्चर आणि कल्चर याचा संबंध आहे. ॲग्रिकल्चर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती जमिनीची मशागत आहे. अगदी त्याच न्यायाने कल्चर ही मनाची मशागत आहे, असं ते आहे. आणि मग कल्चरच्या जोडीला दुसरा एक शब्द वापरला जातो, तो आहे सिव्हिलायझेशन, की ज्याचं मराठी भाषांतर वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. कधी त्याला सभ्यता म्हणतात, कधी नागरिकता म्हणतात, कधी सुधारणा म्हणतात. म्हणजे संस्कृती आणि सुधारणा असे दोन भाग आहेत. आता याच्यात नेमका काय कुठे फरक येतो, म्हणजे संस्कृती म्हणजे काय तुम्ही विचारलं म्हणून सांगतो तुम्हाला की इरावती कर्वेची फार सुंदर व्याख्या आहे. आमच्या विश्वकोशात सुद्धा संस्कृती ही जी नोंद आहे ती एकदा जरूर बघावी वाचकांनी, असं मी म्हणेन. चांगली चर्चा आहे. त्याच्यात सुद्धा इरावती बाईंची ही व्याख्या दिली आहे. इरावती कर्वे यांनी त्याच्यात असं म्हटलंय की आपल्या डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तू निर्मिती आणि डोळ्यांना न दिसणारी पण विचारांना जाणवणारी अशी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. तर या पद्धतीने इरावतीबाईंनी फार सुंदर असं त्याचं वर्णन हे केलेलं आहे. आता कधी कधी काय होतं की इंग्रजीमध्ये एकंदर संस्कृतीसाठी सिव्हिलायझेशन असा एक व्यापक, म्हणजे ज्याच्यात कल्चर आणि सिव्हिलायझेशन दोन्ही येतं असा एक व्यापक शब्द म्हणून सिव्हिलायझेशन वापरला जातो, पण मराठीमध्ये मात्र संस्कृती हा शब्द वापरला जातो. तेव्हा त्याचा एक व्यापक असा अर्थ आहे. आणि दुसरे ज्याला आपण नेमके स्पेसिफिक म्हणू असे कल्चर आणि सिव्हिलायझेशनचे
वेगवेगळे अर्थ आहेत असं आपल्याला दिसून येईल. पण मूलतः कसं आहे की 3 गोष्टी आहेत: प्रकृती, विकृती आणि संस्कृती. आता प्रकृती जी आहे ती निसर्गनिर्मित आहे, पण ही जी प्रकृती आहे याच्यात म्हणजे माणसाची प्रकृती असो निसर्गाची प्रकृती असो त्यात विकृती काही वेळा निर्माण होते. आणि ही जी विकृती आहे तिच्यावर नियंत्रण आणून तिच्यावर संस्कार घडवण्यासाठी संस्कृती येते. म्हणजे संस्कृती आणि संस्कार यांचे कुठेतरी संबंध आहेत. माणसाने स्वतःवर आणि जगावर आणि निसर्गावर केलेले जे संस्कार आहेत त्यातनं संस्कृतीची निर्मिती होते. आणि माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजे एक चीनी म्हण आहे, फार सुंदर म्हण आहे, छोटी म्हण आहे. त्यांनी म्हणजे आता चलनं बदलली, त्याच्या किमती बदलल्या, पण आपण असं समजू की त्यांनी असं त्यावेळी म्हटलं की मला जर 2 नाणी सापडली तर त्यातल्या एका नाण्याची मी भाकरी घेईन, पण दुसऱ्या नाण्याचा उपयोग मी गुलाबाचं फुल घेण्यासाठी. सुंदर. मानवी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी अशी ही म्हण आहे. आणि त्या दृष्टीनेच मग भौतिक प्रगती आणि मानसिक बौद्धिक सांस्कृतिक प्रगती असे 2 टप्पे पडतात. आणि त्यानुसार सुधारणा आणि संस्कृती, सिव्हिलायझेशन आणि कल्चर हे वेगवेगळे होतात. पण दोन्हीतला भेद एका विचारवंतांनी फार सुंदर एका वाक्यात सांगितलं आहे. मॅकायवर त्याचं नाव. मॅकायवरनी असं म्हटलं आहे की सिव्हिलायझेशन इज व्हॉट वी यूज बट कल्चर इज व्हॉट वी आर. आपण वापरतो ती आपली सुधारणा, पण आपली जडणघडण, आपण जे आहोत तेच, आपली जडणघडण ही आपली संस्कृती. तुम्ही म्हणजे सर आता बोलताना खूप छान जी म्हण सांगितली त्याच्यामध्ये शरीराची मशागत आणि तितकीच महत्वाची मनाची मशागत या दोन्हीचा खरं तर उल्लेख आहे. आणि तसंच तुम्ही आता जे एक महत्वाचा मुद्दा सांगितला, माझ्या पुढच्या प्रश्नाकडे येताना मला तो महत्वाचा वाटतो. प्रकृती, विकृती आणि त्याच्यानंतर संस्कृती ह्या 3 गोष्टी तुम्ही सांगितल्यात. तर मला असं वाटतं की संस्कृतीचे जर विविध टप्पे मानले आपण, ढोबळमानाने दिसणारे टप्पे, तर त्याच्यामध्ये विकृती हा जो एक फॅक्टर मधला तुम्ही उल्लेख केला तर तो काम करतो का? जेव्हा एका संस्कृतीचे विविध टप्प्यांवरती संस्कृती बदलत जाते आपण म्हणतो, तर जी काही मध्ये विकृती ही कृती घडते त्याला निगेटिव्हली आपण बघत नाहीये, कारण ते एक कारण आहे, बदलाचं कारण आहे. तर ती कार्य करते का की ज्यामुळे टप्पे बदलतात? तुम्ही काय सांगाल? तो एकमेव घटक असं मी मानत नाही, परंतु तो एक आहे घटक. म्हणजे कसं आहे की म्हणजे एक उदाहरण साधं द्यायचं झालं तर भारतीय संस्कृती ही महान संस्कृती असं आपण म्हणतो आणि त्यात ते खरंही आहे. पण या संस्कृतीतली जी सामाजिक व्यवस्था आहे त्यात जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, अस्पृश्यता हा विकृतीचा भाग आहे. आणि ही जी विकृती आहे याच्या विरुद्ध अनेक विचारवंतांनी प्राचीन काळापासून आजपर्यंत खूप संघर्ष केलेला आहे, लढे दिलेले आहेत. म्हणून मी आमच्या इतिहासाच्या लोकांना बरेच वेळा म्हणतो की तुम्ही स्वातंत्र्य लढ्याची कहाणी शिकवता आणि ते योग्यच आहे, कारण स्वातंत्र्य हे मानवी जीवनातलं फार महत्वाचं मूल्य आहे. पण या स्वातंत्र्य लढ्याच्या कहाणीबरोबर समतेचा लढा असा एक स्वतंत्र पेपर तयार करून तो शिकवण्याची गरज आहे. कारण समतेचं मूल्य हे सुद्धा फार महत्वाचं आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि ते चांगलंच झालं, त्याच्यासाठी खूप लोकांनी बलिदान, पण समता अजूनही पूर्णपणे प्रस्थापित झालेली नाही. बरोबर. म्हणजे संस्कृती हे समाज जीवनाचं प्रतिबिंब आहे आणि त्याला इतिहासाच्या अंगानं बघितलं पाहिजे. हो, निश्चितपणे. बरोबर. इतिहासाच्या अंगानं बघताना कसं आपल्याला बघायला लागेल, कसे टप्पे येतील त्याच्यामध्ये? टप्पे जे आहेत ते सुद्धा आता त्याचाही एकच एक असा पॅटर्न किंवा साचा नाही. एक तर देश काल परिस्थितीप्रमाणे सगळीकडेच ते बदलत राहतं. म्हणजे एक साधं सांगतो तुम्हाला की प्राचीन संस्कृतींचा एक कालखंड होता. म्हणजे मानवी जीवनातली पहिली प्रगतीची एक अवस्था संपल्यानंतर जेव्हा राज्यसंस्था अस्तित्वात आली आणि मानवी जीवनाच्या विविध अंगांमध्ये सर्व दिशांनी प्रगती सुरू झाली, तेव्हा संस्कृतीचा म्हणून प्राचीन संस्कृतींचा टप्पा आला. उदाहरणार्थ मला असं प्राचीन इजिप्तची संस्कृती,
जे फॅरोआ, पिरॅमिड, Pyramids. स्फिंक्स, हम्म. तेव्हा प्राचीन इजिप्त आहे, मेसोपोटेमिया आहे. आता मेसोपोटेमिया किंवा आजचा इराक जो आहे ती एकच नव्हती, त्याच्यात टप्पे होते, सुमेरियन, बॅबिलोनियन, खाल्डियन वगैरे, त्यात हम्म. सगळ्यात मी जात नाही. त्याच्यानंतर चीनी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे, अगदी हराप्पा हो मोहेंजोदरोपासून हो हो पुढची वैदिक संस्कृती आहे. हम्म, हम्म, आणि त्यानंतर मग दोन, ज्याला युरोपच्या इतिहासात क्लासिकल किंवा अभिजात संस्कृती म्हणतात, त्या ग्रीक संस्कृती ग्रीकचा पण आणि आपण रोमन उल्लेख संस्कृती करतो सगळीकडे. हो. या आल्या. हम्म, तर हा पहिला टप्पा आहे संस्कृतींचा. हम्म. आणि त्याच्यानंतर मग ते प्राचीन युग ज्या टप्प्यात संपत आहे, रोमन साम्राज्याचा पाडाव जेव्हा होतो हम्म. त्या सुमाराला हे पहिल्या संस्कृतींचा टप्पा संपतो हम्म. आणि मध्ये याला तमोयुग म्हणतात असा एक टप्पा आलेला, अंधार युग सर. हम्म, हा. हम्म, हम्म. डार्क एज. बरोबर. आणि त्यानंतर मग एक नवी संस्कृती प्रबोधन युगापासून, ज्याला रेनेसान्स इंग्लिशमध्ये म्हणतात, बरं. तिथून परिवर्तनाचं. युरोपियन हम्म, संदर्भात. हम्म, पण आता हा जो एक पॅटर्न आहे तो भारताला आणि चीनला लागू नये. याचं कारण असं आहे की भारतीय संस्कृती आणि चीनी संस्कृती हम्म. यांचं एक यांची 2-3 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे अँटिक्विटी किंवा प्राचीनता, हम्म. पण त्याच्या जोडीला महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कंटिन्युइटी, सातत्य. वा. म्हणजे भारतीय संस्कृती ही खंडित झालेली नाही, ती चालूच आहे. बरोबर. त्याच्यात चढ उतार असतील, बदल पण असतील. बदल असतील, पण संस्कृती जी आहे ती अखंड प्रवाह अखंड आहे. प्रवाह. चीनी संस्कृतीचा अखंड प्रवाह आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्याला त्याच्याकडे बघावं लागतं. हम्म, हम्म. मात्र त्यात बदल होतात, कालानुरूप बदल म्हणजे होतात. विविधता आहे असं म्हणायला लागले का? भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असा आपण विचार केला हो. तर कुठले कुठले विषय त्याच्यामध्ये येऊ शकतात? भारतीय संस्कृतीची जी वैशिष्ट्य आता मी जसं नमूद केलं, प्राचीनता हे एक वैशिष्ट्य आहे. असं आहे, अनेक देशांचा इतिहास जर तुम्ही पाहायला गेलात तर त्यांना एवढी प्राचीनताच नाहीये नाहीये. असंच आहे. खरंय. भारताला ती आहे. तर प्राचीनता हे एक वैशिष्ट्य आहे. बरोबर. प्राचीनतेच्या जोडीला मी म्हटलं तसं सातत्य आहे, कंटिन्युइटी आहे. हम्म. प्राचीन काळापासून आजपर्यंत तुम्हाला ते दिसेल. हम्म. म्हणजे अगदी एक साधं उदाहरण सांगतो. हराप्पा मोहेंजोदरोच्या ते उत्खननाचं आपण लहानपणी वाचलेलं असतं. बरोबर. तर त्याच्यात ते मातीची खेळणी वगैरे सापडली, तो मातीचा गाडा जो आहे हम्म. तुम्हाला असं दिसेल आज सुद्धा खेड्यापाड्यांमध्ये तसाच गाडा, तोच गाडा. तोच गाडा. बरोबर. किंवा ते एक भग्न झालेलं असं मातीचं भांड आहे, त्याच्यावर चित्र आहे हम्म. की झाडावर कावळा बसलाय, त्याच्या चोचीत मासा आहे आणि खाली कोला आहे. आहा. ही जी वा, वा. पंचतंत्रातली कथा पुढे कथा आली, आहे. हा. ही जी आजही मी माझ्या नातवाला ती कथा सांगतो. बरं. म्हणजे माझ्या 4-5 हजार वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून ते माझ्यापर्यंत हम्म. वा. हा सांस्कृतिक सातत्याचा हा धागा टिकतो. समान धागा. मग संस्कृती वहनाचं हे सगळं माध्यम म्हणून बघायला हरकत नाही. म्हणजे हो. जे काही उत्खननात सापडलेली चित्रशिल्प हो. आहेत हो. किंवा जे काही बरोबर. आणखीन एक मला याच्यात मुद्दा असा तुम्हाला विचारावा असा वाटतो की आता आपण भारतीय संस्कृतीवरती बोलायला सुरुवात केली आहे आणि युरोपियन संस्कृतीवरती पण आपण बोललो. तर आपल्या दोन्हीमध्ये एक भेद असा असू शकतो का की ती भौतिक वादावर आधारित आहे आणि आपली कुठेतरी अध्यात्मावर आधारित आहे? हा फरक आपल्याला सांगता येईल का? निश्चितपणे. म्हणजे हा एक फरक आहे. आणखी एक फरक सांगतो तुम्हाला. हा. आचार्य जावडेकरांनी आधुनिक भारत नावाचा फार सुंदर ग्रंथ त्यांचा आहे. हम्म. आणि विशेषतः गांधीवादाच्या अनुषंगाने त्यांनी खूप त्याच्या ते स्वतः गांधीवादी होते. बरं. त्यांनी भारतीय इतिहासाचं एक सूत्र सांगताना त्यांनी असं म्हटलंय की 2 तत्वांबद्दल ते बोलतात, हम्म. शांती आणि क्रांती. बरं. म्हणजे गांधीवादाचं वर्णन त्यांनी केवळ 2 शब्दात शांतिमय क्रांतीवाद असं केलेलं आहे. वा वा. तर त्यांनी त्यांच्यातला पाश्चात्यांच्यातला आणि आपल्यातला एक भेद फार छान सांगितलं या 2 तत्वांच्या अनुषंगाने. ते काय म्हणाले की ही 2 महत्वाची तत्व आहेत इतिहासातली. पण झालं असं की पाश्चात्यांनी त्यातल्या क्रांतीच्या तत्वावर भर दिला, पण शांतीच्या तत्वाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. आणि भारतीयांनी शांतीच्या तत्वावर भर दिला, पण क्रांतीच्या तत्वाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. तर ते हे जेव्हा लिहित होते तेव्हा पारतंत्र्य संपत आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की नव्या भारताने या शांतीच्या तत्वाला क्रांतीच्या तत्वाची जोड देऊन पुढे गेलं तर भारत हा जगातला एक महत्वाचा देश बनेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे एका अर्थाने अगदी सुंदर असं आपल्या इतिहासावरचं भाष्य आहे. समर्पक आहे. होय. बरोबर. आणि तेव्हा आपला पारतंत्र्यात काळ असेल हो. जेव्हा त्यांनी हे हो. म्हटलेलं आहे, त्यामुळे त्या अनुषंगानं हा अगदी बरोबर मुद्दा आहे.
नाही, आता तू अध्यात्माला पण जोडली संस्कृती, भारतीय संस्कृती. अध्यात्माचं असं आहे, आपल्याकडे म्हणजे नुसतं अध्यात्म असं मी म्हणणार नाही, एकंदर धार्मिक तत्वज्ञान, कारण आता पुन्हा फरक आहे. होय. आता उदाहरणार्थ आपल्याकडे जी उपनिषदं लिहिली गेली, पुढे पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा त्याचे खूप कौतुक, मॅक्स मुलरनी वगैरे ते फार प्रभावित झाले त्यांनी. तर या उपनिषदांमधलं जे तत्वज्ञान आहे त्या तोडीचं तत्वज्ञान जगात क्वचितच त्या काळात मांडलं गेलं असेल असं आहे. आपल्याकडची षड्दर्शनं, 6 दर्शनं जी आहेत त्याच्यातून हे तत्वज्ञानाचे 6 संप्रदाय आहेत एका अर्थाने. आपल्याकडे अध्यात्म, जसं तुम्ही म्हणला अध्यात्म आहे, आस्तिकतावाद आहे, तसं आपल्याकडे नास्तिकतेचाही विचार आहे. बरोबर. चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे. हो, बरोबर. तर त्यामुळे ही जी एक तत्वज्ञानात्मक वैचारिक समृद्धी आहे ही प्राचीन भारतात होती, पण ती टिकवताना मध्ये आपली मध्ययुगात थोडीशी गपसत झाली. बरोबर. आणि तो धागा थोडासा घसरला. बरोबर. पण आधुनिक युगात पुन्हा आपण काय केलं की म्हणजे आपल्या आधुनिकतेबद्दल मी नेहमी असं म्हणतो की पाश्चात्य संदर्भामध्ये आधुनिकता ही म्हणजे हे सगळं डायलेक्टिकल किंवा द्वंद्वात्मक आहे. जुनं आणि नवं याच्या द्वंद्वात्मक संवादातून पाश्चात्य आधुनिकता साकार झाली. बर. आणि भारतीय आधुनिकता ही जुन्या आणि नव्याच्या द्वंद्वात्मक संवादातून तर साकार झालीच, पण त्याच्या जोडीला पाश्चात्य आणि भारतीय याच्या द्वंद्वात्मक संवादातून ती साकार झाली. तुम्ही खूप वेगळ्याच अंगाने विचार करता. म्हणजे नेहमी नुसती टीका होते की आपण बाहेरचं पाश्चात्याचं अनुकरण संस्कृती घेतो, पण दोन्हीचं मिलाप आपली संस्कृती ही करते आहे. बरोबर. म्हणजे चांगल्या सकारात्मकतेनं आपण म्हणजे असं वाटतं की आपली संस्कृती जास्ती सर्वसमावेशक आहे इतर कुठल्याही संस्कृतीपेक्षा. निश्चितपणे. आणि ते आपल्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मी आता जे तुम्हाला म्हणालो की पाश्चात्य मूल्य या आपण आधुनिकतेकडे कधी गेलो तर साधारणतः 19व्या शतकात गेलो. ते प्रबोधनाचं आपलं शतक आहे. त्या शतकामध्ये ही जी पाश्चात्य संस्कृतीची आधुनिक मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, घटनावाद, लोकशाही वगैरे सगळं, आणि विज्ञानवाद, या मूल्यांचा स्वीकार आपण केला. पण हा स्वीकार आपण अंधाळेपणाने केला नाही. याचं एकच उदाहरण तुम्हाला देतो, ते न्यायमूर्ती रानडे यांचं देतो. न्यायमूर्ती रानडेंनी या पाश्चात्य तत्वांच्यावर आधारलेली नवसमाजाची इमारत उभारण्याचा जो विचार केला, त्या इमारतीचा पाया महाराष्ट्रातल्या मध्ययुगीन संतांच्या भागवत धर्माचा होता. वा वा वा. म्हणजे त्या भागवत धर्माच्या पायावर त्यांनी पाश्चात्य आधुनिकता जी आहे त्याची इमारत उभारण्याचा प्रयत्न केला. आणि या दोन्हीच्या समन्वयातून भारतीय आधुनिकता ही साकार झाली असं आपल्याला. म्हणजे आधुनिक संस्कृती ही खरं तर फार सुंदर मिलाप आहे एका भारतीय विचार संस्कृतीचा आणि पाश्चात्य विचार संस्कृतीचा. आणि त्याच्यामध्ये जसं सरांनी न्यायमूर्ती रानडेंचा उल्लेख केला, संत महंतांचा उल्लेख केला, यांची सुद्धा संस्कृती तयार झालीच की. बरोबर. संतांची सुद्धा किंवा ह्या सगळ्या समाज सुधारकांची. आणि हाच म्हणजे विचार त्यांनी जो दिला की या दोन्हीचा मिलाप घेऊन आजची संस्कृती उभी केली या विचारवंतांनी. त्यामुळे तो अजून एक पण एक विषय लक्षात येतो की नैसर्गिकता पण आपल्याला खूप छान लाभलेली आहे, तर त्याचा परिणाम याच्यामध्ये पण निश्चितपणे झाला. म्हणजे भारताचं वैशिष्ट्य असं आहे, भारत हा म्हणजे खरोखरच म्हणजे विविधतांनी नटलेला शाळेच्या प्रार्थनेत सुद्धा असतं, प्रतिज्ञेत सुद्धा असतं. तर खरंच समृद्ध आणि विविधतेने नटलेला हा परंपरांचा हा देश आहे. तर ती जी विविधता आहे ती नैसर्गिकपणे, आणि भारताचं वैशिष्ट्य एक तर खंडप्राय देश आहे, आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की भारताला एवढा प्रचंड समुद्र किनारा लाभलेला आहे, आणि आतला नैसर्गिक म्हणजे त्याची विविधता तुम्हाला हिमालयापासून ते वाळवंटांपर्यंत सगळी ती विविधता दिसेल. आणि याचा परिणाम म्हणजे लोकजीवनावरही आपल्याला आढळतो. म्हणजे वेगवेगळ्या कलेच्या शैली या सुद्धा, म्हणजे पहाडी शैली चित्रकलेची, हे पहाडी हे त्याच्यावर आलेलं आहे, तिथे निर्माण झालेली चित्रकला या पद्धती त्या कलांपासून ते राजकारणापर्यंत दिसेल.
म्हणजे साधं बघा तुम्ही, गांधीजींचं जे राजकारण आहे, ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी जो संबंध लढा उभारला, त्यांनी 4 महत्वाचे लढे उभारले, त्यात मी जात नाही, इतिहासाचा असल्यामुळे त्या मोहाला टाळला पाहिजे. पण त्यातलं एक सांगितलं पाहिजे की त्यांनी मिठाचा सत्याग्रह जो आहे, काय दूरदृष्टी आहे बघा, की एक तर मीठ हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात लागणारा पदार्थ आहे. त्यामुळे भारतातले ठीक आहे की अनेक लोक निरक्षर होते, अगदी आदिवासी समाजापर्यंत पसरलेलं हे सगळं होतं, ग्रामीण आदिवासी, या सगळ्यांना कळणारा विषय अजेंडा आजच्या भाषेत मीठ होता. पण नुसतं तेवढं नाही, तुमच्या असं लक्षात येईल की भारताला मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे मीठ हा विषय निवडल्यामुळे लढा संबंध भारतव्यापी झाला. संघटनेच्या दृष्टीने, गांधीजींची संघटना बांधणीच्या दृष्टीनं खरंच. आणि मग जिथे समुद्र किनारा नाही तिथे त्यांनी जंगल सत्याग्रह उभारले, तिथे तुला सामान्य माणूस, तिकडचा माणूस जोडला गेला सत्याग्रहाशी. असं आहे. बरोबर. संस्कृती म्हणून आपण विचार करतो आहे, तर मला आता असं वाटलं की अनेक प्रकार आहेत, नृत्य संस्कृती, गायन, वादन वगैरे वगैरे. पण हे जेव्हा सगळी प्रक्रिया तयार होते, ती प्रक्रिया कशी होते की बाबा 4 लोक एकत्र येतात, समूह येतात, त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग करतात आणि मग त्याची संस्कृती बनते. तर ही प्रक्रिया कशी असते? त्यातले 2 भाग सांगतो. 4 लोक एकत्र येतात हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण संस्कृती ही निश्चितपणे मानव निर्मित आहे आणि मानव समाजाचं ते व्यवच्छेदक लक्षण आहे. प्राण्यांना संस्कृती नसते, ती फक्त माणसाला असते. तर हा एक भाग आहे. त्यामुळे लोक एकत्र येणं, त्यांच्यातला संवाद वाढणं आणि त्यांची जी सर्जनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी जी आहे, ती विकसित होणं, यातनं संस्कृती निर्माण होते. परंतु दुसरं तुम्ही काय म्हणलात की एकत्र येऊन ते म्हणजे काही बाबा गाण्याच्या बाबतीमध्ये काही जाणीवपूर्वक निर्मिती करतात असं नाही. संस्कृती ही गोष्ट जी आहे ती दीर्घकाळ प्रक्रिया चालू असते. संस्कृतीची निर्मिती आणि संस्कृतीचा विकास ही एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे, त्यामुळे ती दीर्घकाळ चालू असते. आणि दीर्घकाळ चालू असल्यामुळे म्हणजे जे आम्ही आमच्या इतिहास विषयासाठी म्हणतो की आमच्या इतिहासाचं वैशिष्ट्य, एकूण इतिहासाची जी घडण प्रक्रिया आहे त्यात 2 महत्वाची तत्व आहेत, सातत्य आणि बदल, कंटिन्युटी अँड चेंज, असं आहे. म्हणजे ते कसं आहे, नदीच्या प्रवाहासारखं आहे. नदीचा जो प्रवाह आहे तो आपण पाहिला तर तो सलग सतत चाललेला प्रवाह आहे. पण एका बाजूने हे असलं तरी दुसऱ्या बाजूने बदल किती आहे, तर मी आता पाण्यात हात घातला नदीच्या, तर मी हात घालतानाच पाणी आणि हात घालतानाच पाणी वेगळं आहे, इतकं ते बदल आहे. त्यामुळे बदल आणि सातत्य ही एकंदर इतिहासाची काय, संस्कृतीची काय, एका नाण्याच्या 2 बाजू म्हणायला काय हरकत विकास प्रक्रियेची वैशिष्ट्य. बरोबर. आता आपण जसा उल्लेख केला की संस्कृतीमध्ये मानवाचा सहभाग याचा जसा विचार केला, तसाच संस्कृती निर्मितीमध्ये किंवा संस्कृती जडणघडणीमध्ये निसर्ग हा फार मोठा घटक असेल असं मला वाटतं. तर आपलं मत कसं आहे? निश्चितपणे आहे. म्हणजे निसर्ग हा संस्कृतीच्या निर्मितीला पूरक असा घटक आहे. आणि त्याचं साधं कारण असं आहे की ज्याप्रमाणे निसर्ग असेल त्याप्रमाणे संस्कृतीला वळण लागणं हे स्वाभाविक असतं. मी मगाशी तुम्हाला चित्रकलेचं उदाहरण दिलं, बरोबर, की त्या भागातल्या प्रमाणे साधं संगीत घेतो, संगीतामध्ये पण पहाडी संगीत हे वेगळं आहे. तेच तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर वेगळं आहे. पंजाबमध्ये कायम हल्ले किंवा युद्धालाच तयार असतील, त्यामुळे तिकडच्या ह्याच्यातली एनर्जी वेगळी आहे संगीतातली. त्यामुळे काय, एक तर निसर्गपुत्र आहे माणूस हा, बरोबर. त्यामुळे निसर्गाच्या सहवासातच त्याचं सगळं संस्कृती सगळं विकसित होतं, बरोबर, हे आहे. आणि त्यामुळे म्हणजे निसर्ग हा भाग आहे त्याचा. आणि त्याचे 2 भाग कसे आहेत की एक तर निसर्गाने माणसाला निर्माण केलं आणि दुसरं माणूस निसर्गावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी विजय मिळवण्याचा पण प्रयत्न करतो. पण माणूस ज्या वेळेला विजयाची फार गुरमी बाळगायला लागतो
तेव्हा निसर्ग त्याला तडाखा देईल. खरंय. मग तो भूकंपाच्या रूपाने असेल, महापुराच्या रूपाने असेल, कोणत्याही रूपाने असेल. पण एका मर्यादेच्या पलीकडे आपण निसर्गावर मात करू शकत नाही याचं भान माणसाने बाळगावं लागतं. बरोबर. नाही तर काय होतं की संस्कृतीचं रूपांतर विकृतीमध्ये होतं. बरोबर बरोबर. असं आहे. बरोबर. म्हणजे संस्कृती ही कायम निसर्गाशी एकसाथ हात मिळवूनच हो. चालली पाहिजे. बरोबर. हा कुठेतरी त्याच्यातला नक्की एक नक्की. धागा हातात हात घालून गेल्या या दोन गोष्टी हम्म. तर ती संस्कृती परिपक्व आणि समृद्ध होते. वा. असं आपण भारतीय संस्कृतीच्या वाटचालीपर्यंत आलो होतो, पण एक राजकारणाची झालर आहे, म्हणजे संस्कृतीमध्ये सुद्धा राजकारण दिसतं, तर त्याबद्दल हा. हम्म. संस्कृतीमध्ये राजकारण हा फार मोठा मुद्दा आहे, एका भाषणाचाच मुद्दा आहे, पण तरी सांगतो. संस्कृती हे राजकीय वर्चस्वाचं एक साधन बनू शकतं. बर. वा. म्हणजे कसं तर एक तर असं आहे त्याच्याबद्दल मी आता फक्त एक उल्लेख करतो. अँटोनिओ ग्रामची नावाचा एक फार मोठा इटालियन विचारवंत होऊन गेला. मी सगळं त्यात जात नाही, परंतु एक एवढंच सांगतो तुम्हाला की त्याच्या मांडणीप्रमाणे कुठल्याही देशात एक जो सत्ताधारी वर्ग असतो तो सत्ताधारी वर्ग उर्वरित समाजावर आपलं वर्चस्व कसं टिकवतो. तर एक ठीक आहे की दंडशक्ती म्हणजे शक्ती आणि संमती अशी दोन तत्व आहेत. शक्ती आणि संमती. तर शक्तीचं जे तत्व आहे की समजा एक परकीय आक्रमण झालं, एका दिवसात एका लढाईत ते तो देश जिंकून गेलं, म्हणजे त्या तिथल्या सत्तेला पराभूत करू शकतात, हे ठीक आहे, जिंकला देश. पण त्या देशावर जर वर्चस्व खऱ्या अर्थाने दीर्घकाळ टिकवायचं असेल तर पुढची एक लढाई सुरू होते आणि ती लढाई लोकांची मनं जिंकण्याची लढाई असते. हो. म्हणून मग तो जो सत्ताधारी वर्ग असतो तो काय करतो, तर तो हे ठीक आहे की भौतिक नियंत्रण प्रस्थापित केलं, मग त्याची दंडशक्ती जी आहे त्याच्यासाठी सैन्य आहे, पोलीस आहे, न्यायालय आहे, कायदा आहे, ही साधनं ते वापरतात. यांनी भागत नाही. आणि म्हणून ते काय करतात की आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती त्या समाजावर लादण्याचा प्रयत्न करतात, पण ती अत्यंत सटल पद्धतीने, म्हणजे अत्यंत कौशल्यपूर्ण नकळत त्यांच्यावर ते बिंबलं पाहिजे. आणि म्हणून मग काय करतात, म्हणजे जसं बघा तुम्ही ब्रिटिश इथे आले, त्यांनी इंग्रजी शिक्षण इथे आणलं. आता तुम्हाला असं लक्षात येईल की खुद्द इंग्लंडमध्ये इंग्रजी साहित्य ज्या प्रमाणात शिकवलं जात नव्हतं त्या प्रमाणात इथे शिकवलं जायला लागलं. का? तर साहित्याद्वारे ते विचार इथे पोहोचवायचा. म्हणजे मेकॉलेनी जे संबंध त्याचं ते जे मिनिट आहे शिक्षण विषयक टिपण, तर मेकॉलेचं एक उद्दिष्ट काय होतं माहितीये, त्यांनी असं म्हटलं होतं त्यावेळी की या समाजातली जी माणसं आहेत त्यांचा रंग वर्ण त्यांचा हा भारतीय गौवर्ण राहील, परंतु त्यांची मतं, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांची मनं, त्यांची मूल्य ही इंग्रजी वळणाची बनली पाहिजे. भयानक आहे हे खरं तर. हा खेळ असतो. बरोबर. आणि म्हणून कुठलाही सत्ताधारी वर्ग साहित्य, कला, संस्कृती, अनेक गोष्टी या अशा ज्या आहेत याच्याद्वारे आपली मूल्य समाजावर आपल्या मूल्यांचं जाळं, लोकमानसावर त्या मूल्यांचं जाळं पसरवत असतो. आणि जेणेकरून लोकांनाही असं वाटायला लागतं अरे श्रेष्ठ मूल्य हीच आहेत बरं का, श्रेष्ठ तत्व हीच आहेत, आणि ते नकळत त्याचा स्वीकार करतात आणि त्यांची मनं बदलायला लागतात. हा तो खेळ आहे. आता हा खेळ उलटवायचा असेल तर पुन्हा संस्कृतीचाच आधार घेतला जातो. आणि मग काय होतं की समाजातला एक वर्ग, विशेषतः जो भरडला गेलेला आहे, पिचलेला आहे, त्या वर्गातले इंटेलेक्च्युअल्स किंवा विचारवंत त्या वर्गातले निर्माण होतात. आणि म्हणजे आता विचारवंतांमध्येही दोन भाग, प्रस्थापित विचारवंत जे सत्ताधारी वर्गाला अनुकूल आहेत, आणि याला त्यांनी ग्रामजीनी शब्द वापरले सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल्स. म्हणजे काय की जे मनानी, म्हणजे हे मी माझ्या भाषेत सांगतोय, मनानी जे लोकमानसाशी एकरूप झालेले आहेत असे ते विचारवंत असतात,
आणि ते विचारवंत काय करतात, एक समांतर संस्कृतीची निर्मिती करायला लागतात. बरं. म्हणजे पर्यायी संस्कृती. आणि ही जी पर्यायी संस्कृती म्हणजे एक साधं महात्मा फुले यांचं उदाहरण घ्या. त्यांनी काय केलं की त्यांचा म्हणजे भारतातली जी पारंपरिक संस्कृती होती उच्चवर्णीय, त्याला त्यांचा विरोध होता. आणि म्हणून त्या वैदिक संस्कृतीवर त्यांनी प्रचंड हल्ला केला. त्यांच्या लेखनातून त्याचं समीक्षा केली खूप. पण दुसऱ्या बाजूने त्यांनी जी दुसरी संस्कृती उभी करण्याचा प्रयत्न केला, पर्यायी संस्कृती, ती भारतीयच होती. म्हणजे एका भारतीय परंपरेवर, प्रस्थापित परंपरेवर हल्ला करताना ते परंपरेतून दुसरी पर्यायी परंपरा निवडतात. काय आहे? महात्मा फुले यांचे आदर्श काय होते? गौतम बुद्ध, चारवाक, संत कबीर, संत तुकाराम, शिवाजी महाराज, हे काय आहे? ही सगळी भारतीयच परंपरा आहे. बरोबर. पण एक पर्यायी परंपरा उभी करून ज्याला काउंटर कल्चर आहे, प्रतिसंस्कृती, पर्यायी संस्कृती निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून मग त्या संस्कृतीला अनुकूल अशा गोष्टी त्या, उदाहरणार्थ बळीराजाची मेथ, मेथ म्हणजे मिथक, की बळीराजा हा महत्वाचा, कारण हे शेतकऱ्यांचा सगळा समाज आहे. तर बळीराजा हे मेथक महात्मा फुले पुढे आणतात. तर असं ते संस्कृती हे एक साधन असतं आणि ते वर्चस्व निर्मितीचंही असतं आणि प्रतिसंस्कृती करून ते वर्चस्व उलटवून पुन्हा एका सर्वसामान्य माणसाच्या संस्कृतीचं वर्चस्व निर्माण करण्याचंही ते साधन असतं. म्हणून संस्कृती हा एका अर्थाने राजकीय घटक ठरतो. आणि परकीयांनी तो खूप पद्धतशीरपणे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की जेव्हा हे पाश्चात्य लोक भारतात आले, ते एक शब्द वापरायचे, सिव्हिलायझिंग मिशन. म्हणजे ते आपल्याला मागासलेले समजायचे, कमी दर्जाचे समजायचे. आणि त्यांना असं वाटायचं की हे जे मागासलेले लोक आहेत यांना सुसंस्कृत बनवणं हे आमचं मिशन आहे, हे आमचं ध्येय आहे. आणि म्हणून मग ही आमच्यावर ईश्वरांनी टाकलेली जबाबदारी आहे. रुडयार्ड किपलिंग सारखा कवी जो आहे त्यांनी व्हाईट मॅन्स बर्डन असा शब्दप्रयोग वापरला, की या मागासलेल्या असंस्कृत लोकांना सुसंस्कृत बनवणं ही ईश्वरांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी आहे, आमच्या खांद्यावरचं ते ओझं आहे, व्हाईट मॅन्स बर्डन असं आहे. असं ते संस्कृती ही दोन्ही बाजूनी ते म्हणजे साधन आणि शस्त्र बनतं. तुम्ही जे आता सांगताय म्हणजे खरं तर हा खूप गंभीर विषय आहे निश्चितच. आणि सखोल विषय. आणि आता आपण आपली सगळी ही पिढी आता त्या परिवर्तनाच्या परत उंबरठ्यावर उभे होत असं वाटतं का तुम्हाला? परिवर्तनाचं उंबरठ्यावर आपण उभे आहोत असं आपल्याला वाटतं का? कारण जो मधल्या काळातलं हे अंधार युगच म्हणायला हवं आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने. आणि परत आता पुनर्जागरण आपल्या संस्कृतीचं व्हायला लागलं वेगवेगळ्या माध्यमातून, असं आपल्याला वाटतंय? अगदी अंधार युग असंही नाही मी म्हणणार मी, कारण मधलं 19वे शतक 20वे शतक हे सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने फार महत्वाची युग आहे. पण कसं आहे की बदल हा काळाचा नियम आहे. आणि जसं त्यावेळेला आपण दुसऱ्या आव्हानांना तोंड दिलं, उदाहरणार्थ परकीयांची सत्ता आहे त्याच्या विरुद्ध लढलो, त्याच्याही आधी एक सरंजामी चौकट होती त्याच्या विरुद्ध आपण लढलो. तसं आताच्या युगाची काही नवीन आव्हानं आहे आणि त्यातलं एक आव्हान हे जागतिकीकरणाचं आहे. एका परीने ठीक आहे की जग जवळ येत आहे, ही गोष्ट चांगली आहे. म्हणजे हल्ली आपण एक ग्लोबल नावाचा शब्दप्रयोग वापरतो, म्हणजे आपलं ग्लोकल, म्हणजे ग्लोबल आणि लोकल हे एकत्र येऊन ग्लोकल असा शब्दप्रयोग. मी त्याचं भाषांतर म्हणजे त्याचं जागतिक स्थानिक असं जोड शब्द करता येईल, पण मी स्वतः त्याच्यासाठी एक वेगळा शब्द नाणावलाय, कॉईन केलाय. याच्याऐवजी नाणावला मराठी शब्द जाणीवपूर्वक वापरतो, कारण कॉईन केलाय लोकांना कळतं, म्हणून नाणावलाय चटकन. काय शब्द मी वापरतो की पिंड ब्रह्मांड विचार असा शब्द प्रयोग. संस्कृतीला ग्लोबल याला, स्थानिक आणि वैश्विक याला पिंड ब्रह्मांड विचार. तर आता काय झालंय की जागतिकीकरणाची जी लाट आहे, या लाटेत काही चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी एक सांस्कृतिक सपाटीकरण व्हायला लागलं आहे. म्हणजे सगळं जग हे सारखंच झालं पाहिजे, त्याचा म्हणजे एकरंगी जग. आणि एकरंगीत्वात मजा नाही. खरंच. आणि भारताचं तर बहुरंगीत्व हेच वैशिष्ट्य. तर हे जे सांस्कृतिक सपाटीकरण आहे
ज्याच्यात अनेक गोष्टींना धोके, म्हणजे साधं बघा, डॉक्टर गणेश देवींसारखे भाषा तज्ज्ञ आता हे मांडतायत की आपल्या भाषा पण धोक्यात यायला लागलेल्या आहेत. बोली, भाषा हे सगळं धोक्यात यायला लागलेलं आहे. तर हे जे आहे सगळं, तर त्यामुळे ते व्हायला नको असेल तर एक नव्या जाणीवा निर्माण करते. म्हणून जागतिक अस्मितेच्या जोडीला प्रादेशिक अस्मिता आता उकाळून येताना आपल्याला दिसतं. आणि का तर आमची संस्कृती धोक्यात आहे म्हणून ती जपून ठेवण्याचा प्रयत्न, आमची अस्तित्व ओळख आयडेंटिटी जी आहे ती धोक्यात आहे, ती जपून ठेवण्याचा प्रयत्न. यातनं एक नवीन प्रक्रिया, नवीन लाट आणि नवप्रबोधन हे आपण त्याला सामोरं जातोय. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषय सुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.